एक खानदेशी रेसिपी जी अतिशय चवदार, पौष्टिक आणि थंडीच्या दिवसात आवर्जून बनवली जाते ती म्हणजे ओल्या हिरव्या चवळीच्या दाण्यांची भाजी इथे बनवून तयार आहे। नमस्कार, मी सरोज, मराठी फूड कल्चरमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। हिरव्या चवळीच्या दाण्यांची भाजी करण्यासाठी इथे मी या चवळीच्या ओल्या शेंगा घेतलेल्या आहेत। या चवळीच्या शेंगा सोलून त्यातून मी हे दाणे वेगळे करून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आधी। तर सगळ्यात आधी आपण भाजीसाठी हिरवं वाटण बनवून घेणार आहोत। तर त्यासाठी पॅनमध्ये आधी हिरव्या मिरच्या आपण भाजून घेणार आहोत। 4 तिखट हिरव्या मिरच्या मी घेतल्या तिथे। थोडंसं तेल टाकून घेऊ आपण मिरच्या भाजताना, म्हणजे मिरच्या लवकर भाजल्या जातील। आणि आता मिरचीसोबतच आपण इथे लसूणसुद्धा भाजून घेणार आहोत। एक 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या मी घेतल्या तिथे। लसणाचं प्रमाण तसं थोडंसं जास्तच घ्यायचं या भाजीसाठी। आता कढीपत्तासुद्धा आपल्याला इथे भाजून घ्यायचा आहे। एक 10 ते 15 सेकंद आपल्याला लसूण आणि मिरची इथे भाजून घ्यायची आहे। तर हे बघा, असा थोडासा ब्राऊन रंग येऊ द्यायचा लसूण आणि मिरचीचा। तर लसूण, मिरची आणि कढीपत्ता आपला व्यवस्थित भाजून झाल्यानंतर त्यांना आता आपण बाहेर काढून घेऊ। तर आपल्याला दाणे इथे शिजवून घ्यायचे चवळीचे। तर त्यासाठी ह्याच पॅनमध्ये मी तेल घेणार आहे 1 टीस्पून, मग 1/2 टेबलस्पून धने पावडर घेते आणि मग हळद घ्यायचे 1/2 टीस्पून। एक 5 ते 7 सेकंद हे दोघं साहित्य तेलात थोडेसे फ्राय करून घ्यायचे आणि मग हे ओले चवळीचे दाणे आपण या फोडणीत ॲड करून घेणार आहोत शिजण्यासाठी। आता हे चवळीचे दाणे फ्रेश आहेत, खूप जास्त कडक नाही आहेत, त्यामुळे इथे मी कुकरमध्ये न शिजवता इथे पॅनमध्ये शिजवून घेणार आहे। आणि आता हे चवळीचे दाणे शिजवून घेण्यासाठी इथे मी पाणी ॲड करणार आहे 1 ग्लासभर। पाण्याला उकळी आल्यावर मीठ टाकून घेऊ अंदाजानुसार आणि मीठ मिक्स करून झाल्यावर एक 10 मिनिट मीडियम फ्लेमवर हे चवळीचे दाणे आपण शिजवून घेणार आहोत। आता हे चवळीचे दाणे शिजतात तोपर्यंत इकडे वाटणसाठी मी मिक्सरच्या भांड्यात हे भाजून घेतलेले लसूण, मिरची आणि कढीपत्ता घेणार आहे आणि एवढं आधी मिक्सरमध्ये आपण बारीक करून घेऊ। हे बघा, असं थोडंसं जाडसर आपल्याला हे मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे दाण्याचं कूट। साधारण 4 टेबलस्पून घेतलेलं आहे मी दाण्याचं कूट। आणि मग हिरवं वाटण आहे तर कोथिंबीर आपल्याला आवर्जून घ्यायचीच आहे आणि पुन्हा हे सगळं आपण मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत। तर हे बघा, इथे चवळीच्या शेंगांच्या भाजीसाठी हिरवं वाटण इथं आपलं बनवून तयार आहे। आणि आता इकडे 10 मिनिटांतर चवळीचे दाणे शिजलेत का नाही ते बघूयात। तसे हे ओले दाणे खूप कडक नसतात, म्हणून शिजायला काही खूप वेळही लागत नाही आणि नुसते असेच शिजलेले चवळीसुद्धा खायला खूप छान लागते। हे बघा, परफेक्ट शिजलेत आपले चवळीचे दाणे। आता आपण ओल्या चवळीच्या दाण्याची रस्सा भाजी बनवणार आहोत। तर त्यासाठी कढईमध्ये तेल घ्यायचं आहे 1.5 टेबलस्पून। तेल गरम झाल्यावर भाजीसाठी जे हिरवं वाटण आपण बनवून घेतलं होतं ते या तेलात ॲड करून घ्यायचं आहे। फक्त गॅस फ्लेम आपल्याला इथे मिडियमच राहू द्यायची आहे। हे वाटण थोडं चिकट असतं, त्यामुळे चमच्याने हळूहळू त्याला परतवत राहायचं आहे। प्रोटीनने भरपूर असलेली ही ओल्या चवळीच्या दाण्यांची भाजी थंडीत आवर्जून बनवली जाते आणि खरं तर बनवलीच पाहिजे। तुम्ही बघू शकता इथे आपलं वाटण पूर्णपणे तेलात व्यवस्थित परतवलं गेलेलं आहे आणि मस्त खमंग वास येतोय वाटणचा। आता आपण काय करणार आहोत, तिथे थोडीशी हळद ॲड करणार आहोत। तसं आपण चवळीचे दाणे शिजत असताना सुद्धा थोडीशी हळद घातली होती, म्हणून हळद तशी अंदाजाने घालायची आहे। आता हळद व्यवस्थित परतवून झाल्यानंतर या स्टेजला आल्यावर आपल्याला या फोडणीत शिजलेले चवळीचे दाणे ॲड करायचे आहेत। आता या ओल्या चवळीच्या शेंगांची भाजी 2 प्रकारे केली जाते। जर चवळीच्या शेंगा कोवळ्या असतील तर त्या नुसत्या मोडून सुद्धा त्याची भाजी केली जाते आणि दुसरे म्हणजे हे ओल्या चवळीचे दाणे काढून या दाण्याची एकतर उसळ किंवा मग अशा पद्धतीची रस्सा भाजी केली जाते। आपल्याला या भाजीमध्ये थोडासा रस्सा पाहिजे, म्हणून या भाजीत आपण पाणी ॲड करून घेणार आहोत। तसं तुम्हाला आवडीनुसार पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता। जर भाकरीसोबत चुरून खायची असेल तर पाण्याचं प्रमाण थोडं जास्तच घ्यायचं। चवळी ही वाटाण्यापेक्षा गोड, चवदार आणि पौष्टिक असणारी भाजी आहे, त्यामुळे लहानांपासून मोठ्यापर्यंत तसंच बाळंतपणामध्ये बाळंतिणीला सुद्धा या चवळीच्या दाण्याची भाजी जास्त खायला दिली जाते। भाजीला छान उकळी आली, आता मीठ ॲड करून घेऊ चवीनुसार। तसं शिजताना सुद्धा आपण मीठ घातलं होतं, म्हणून तसं अंदाजाने मीठ घालायचं आहे। चवळीचे दाणे आपण तसे आधी शिजवून घेतले होते, त्यामुळे आता खूप जास्त शिजवण्याची गरज नाही आहे, पण तरीही एक 5 ते 7 मिनिट मीडियम फ्लेमवर आपण ही भाजी उकळून घेणार आहोत। एक 5 ते 7 मिनिटांतर पॅन उघडून बघू।
मस्त तेल आलेलं आहे भाजीला आणि भाजीचा वासही खूप भारी येतोय। तर थंडीच्या दिवसात आवर्जून बनवली जाणारी ही ओल्या चवळीच्या दाण्याची आमटी इथे बनवून तयार आहे। आता सर्व करून घेऊ। गावरान पद्धतीने बनवलेली ही ओल्या चवळीच्या दाण्याची रस्सा भाजी गरम गरम चपातीसोबत किंवा भाकरीसोबत खाऊन बघा, तुम्हाला ही नक्की आवडेल। तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा।